नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही पुण्याहून साताऱ्यातील कास तलाव आणि बामणोली या सुंदर ट्रिपसाठी निघालो आहोत. सकाळपासूनच वातावरण खूप छान होतं आणि प्रवासाची उत्सुकताही वेगळीच होती. पुढे खंबाटकी घाट लागला. काय अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हिरवेगार डोंगर, धुक्यांची चादर, मस्त वाटत होतं. आम्ही गाडीत बसूनच या सुंदर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत होतो. प्रत्येक क्षण डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवावा असाच वाटत होता. आता आम्ही साताऱ्यातून कास रोडने पुढे निघालो. मध्येच एका सुंदर ठिकाणी थांबलो. वातावरण इतकं छान होतं की फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय पुढे जावंसच वाटत नाही. समोर उरमोडी धरणाचं अप्रतिम दृश्य दिसत होतं आणि आजूबाजूची गावं त्या उंचीवरून खूप सुंदर दिसत होती. तिथून आम्ही कास तलावाकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवागार निसर्ग, धुक्याने झाकलेले डोंगर आणि पावसाच्या हलक्या सरी. खरंच पावसाळ्यात इथे फिरायला येणं म्हणजे जणू स्वर्गात आल्यासारखंच. आपला साताराच स्वर्ग आहे. शेवटी आम्ही कास तलावाजवळ पोहोचलो. बघा ना किती गर्दी होती. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी खूप पर्यटक आले होते. तलावाचं सौंदर्य आणि आजूबाजूची हिरवाई मन मोहून टाकणारी होती. थोडं वर गेल्यावर कासाई देवीचं मंदिर लागलं. मंदिरही खूप छान आणि प्रसन्न आहे. आम्ही देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी पाऊसही चांगलाच सुरू होता, पण धुकं आणि पावसामुळे संपूर्ण परिसर किती सुंदर दिसत होता. त्यानंतर आम्ही बामणोलीकडे निघालो. काय वळणावळणाचे रस्ते आणि दोन्ही बाजूंना थंडाची झाडी. एका बाजूला निसर्गाचा आनंद तर दुसऱ्या बाजूला धुकं आणि पावसामुळे थोडी भीती वाटत होती, पण तोही अनुभव तितकाच खास होता. शेवटी आम्ही बामणोली येथे पोहोचलो. तिथलं कोयना बॅकवॉटर पाहून मन अगदी शांत झालं. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा वेळ खरोखर अविस्मरणीय होता. इतका प्रवास केल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. मग एका छान हॉटेलमध्ये गरमागरम आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. त्या पावसाळी वातावरणात ते जेवण अजूनच चविष्ट वाटलं आणि अशा सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हालाही पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल तर कास तलाव आणि बामणोली ही ट्रिप नक्की प्लॅन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर ट्रॅव्हलिंग ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.